हेमंतजी मी येतो तुमच्याकडे, पण ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी इथे आहेत. मी सतीशजी तुम्ही या बाजूला या, आनंदजी तुम्ही इकडे या, कारण माध्यमांनी नेहमी पहिलं जे पिक्चर आहे ते पाहिलं पाहिजे, नंतर आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. सतीश बाबू ज्येष्ठ नेते आहेत. सतीशजी, सगळ्या पक्षाचे मिळून सगळे लँड माफिया सगळे पैसे कमवत आहेत आणि बिचारा माता भगिनीची जी अबुरू आहे ती चव्हाट्यावर मांडली जाते. लाज वाटत नाही नागपूरच्या राजकारण्यांना की सर्व पक्षाचे नेते याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत? असं आहे की आपले शहरामध्ये जेवढे राजकीय पक्ष आहे आणि हे काम करणारी जी मंडळी आहे ते मीडियालाही माहिती आहे आणि माणसांना सुद्धा माहिती आहे. हे काही लपलेली गोष्ट नाही आहे. प्रश्न असा आहे, जर ठीक आहे काँग्रेसबद्दल नेहमी काही लोकांच्या आपले आपले विचार असतात, पण भाजपची एक प्रतिमा अशी आहे की ते एकदम स्वच्छ प्रतिमा आणि अपराध्यांची भ्रष्टाचारांची काही संबंध नाही. आयुष्यात आम्ही हे आपले प्रबोधन वर्ग आणि हे त्यांच्या एक आपले सिस्टीम आहे. या शहरामध्ये ज्यांच्यावर 52 केसेस, मोखाचे आरोपी, त्यांना जर आपण सन्मान देऊन नगरसेवक केला तर काय आपल्याला लाज वाटत नाही या शहरामध्ये? आणि त्या लोकांनी कब्जे करायचे आणि ते लोक कब्जे करायला जातात जमिनीवर आणि पोलीसचा DCP जाऊन धाड मारतो, त्यांना स्पॉटवर पकडतो, त्यांचे नाव येतात. पक्ष त्यांच्यावर एक साधा नोटीससुद्धा बजावत नाही की या आम्ही तुम्हाला इथे नोटीस देतो, तुम्ही हे का कार्यवाही करतात. आपण त्यांना नगरसेवक करतो आणि कोणाचे कोण समर्थक आहे गावाला माहिती आहे. आमच्या पक्षाचा जर असा कोणी नगरसेवक असेल तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, आम्ही सुद्धा स्वीकार करू. पर जर एक मिनिट आम्हाला बोलू द्या, तुम्ही आम्हाला बोलू द्या. आमच्या नगर फोन ठीक आहे. ही यांची पद्धत असेल, ठीक आहे, की हे मुख्यमंत्र्यांना CM ला हुटिंग करून, ऐका जरा, यांची जर ही स्टाईल सुरू झाली असेल मुख्यमंत्र्यांना हुटिंग करायची, कोणी मीटिंग मध्ये आला त्याला हुटिंग करायची, म्हणजे हे जे सिस्टीम सुरू आहे म्हणून तुमच्या कार्यक्रमात कोणी येत नाही. माननीय चतुर्वेदी जी, आप आपकी दिशा बदल रहे, चर्चा की दिशा बदल रहे, इस बात को ध्यान रखें. नाही, पहिलं सतीशजींचं पूर्ण उद्या त्यांचं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याकडे येतो. त्यांचं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याकडे गिरीजी त्यांचं कंप्लीट होऊन द्या. मी तुम्हाला पुन्हा संधी देतो. मी पुन्हा तुम्हाला संधी देतो. सतीशजी अगदी थोडक्यात बोला. हेमंतजी येतो मी तुमच्याकडे. आपको तकलीफ हो रही, आप मेरे बोलने के बाद जो पूछना पूछ सकते. आप लोकशाही का सम्मान करो. गिरीश व्यास जी जब बोलेंगे, हमारा एक भी कार्यकर्ता बोलेगा आप मुझे बोलना. लोकशाही में नहीं, आप तुम्ही मध्ये थांबू नका. जसं तुम्हाला बोलायचा अधिकार आहे तसं त्यांनाही बोलायचा. अगर आमच्या चुकीच्या मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही काय बोललो तर तुम्ही बोला. आमच्या चुकीच्या तुम्ही 100% ते काढा, आमची काही हरकत नाही. पर जर या पद्धतीने आपण या शहराचे मोठे मोठे अपराध्यांना पक्षाचा नगरसेवक करत असेल आणि ते जर या गुन्ह्यामध्ये सामील असेल आणि दुसरा तर आमचे सारखे आमदार लोक TDR घेऊन एकच माणूस त्याचे पत्र महानगरपालिकेला लागले आमदार म्हणून. TDRच्या कमीत कमी 20 फाईल बाहेर आले. आता TDR म्हणजे जमिनी खरेदी करायची, रिझर्वेशन टाकायच्या आणि करोडो रुपयाच्या TDR धंतोली आणि रामदेव पेठला विक्री करायच्या. हजारो 100 कोटी 1000 कोटी त्या TDR मध्ये इन्व्हॉल्व आहे. तुम्ही त्याचा व्हाईट पेपर काढा महानगरपालिकेने आणि तुम्ही सांगा याच्यामध्ये कोण गुन्हेगार आहे. म्हणणार काँग्रेसचा गुन्हेगार असेल त्याला फाशी द्या. तुम्ही तुमच्या व्हाईट पेपर का काढत नाही की तुमच्या TDR मध्ये कोण व्हायचं हे करतोय. ठीक आहे, तुम्ही ज्या TDRचा कोण लीडर आहे TDRचा त्याला तुम्ही प्रतिष्ठा देतात. माझ्या म्हणणं असं आहे काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना तुम्ही एक्सपोज करा, हरकत नाही. गिरीशजी, सतीशजी तुमचा मुद्दा लक्षात आला. मी हेमंतजी तुमच्याकडे येतो कारण गिरीशजी खुलासा तुम्ही केला पाहिजे. अगदी थोडक्यात
वा मान्य सतीश चतुर्वेदीजींनी जे आत्ता एक नगरसेवकाबद्दलचं विधान केलं आणि सर्व लोकांनी टाळ्या वाजवल्या, मी त्या लोकांना फक्त एवढंच सांगू इच्छितो की हे सर्व जे अपराध त्या व्यक्तीवर लागले होते ते काँग्रेसमध्ये नगरसेवक असतानाचे आहे, भाजपमध्ये असताना त्याच्यावर एकही गुन्हा झाला नाही. मी चतुर्वेदींना काँग्रेसच्या नगरसेवक हे बघा काँग्रेसच्या मी नगरसेवक खुल्या रूपाने आवाहन करतो नाही. की त्यांनी हे सिद्ध करून द्यावं की भाजपमध्ये आल्यावर त्याच्यावर एकही गुन्हा दाखल झाला असेल नाही. प्रवक्तेपद सोडून देईल आणि मी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य सेकंड, कार्यकर्ता. मी उत्तर हे देतो. खोटं बोलण्याची सवय बरोबर. मला परंपरागत उत्तर द्या. हे परंपरागत खोटं बोलण्याची सवय. मान्य चतुर्वेदी आमचे मोठे वरिष्ठ आहेत, नागपूरचे, आम्ही त्यांचा सन्मान करतो. त्यांनी इतकं खोटं बोलू नये. 50 नाही 60 असतील गिरीशजी, त्याच्यावर, ते नाही, त्यांच्या काँग्रेस- आमच्याकडे येऊन सुधारला हे मी तुम्हाला सांगू ठीक आहे, शकतो. बरोबर आहे. अभी एक सेकंड, ठीक आहे. मेरा कहना एक नाही. मिनिट, हा, मी बोलिए. फक्त उत्तर देतो. अगदी- हा, एक बोलिए. 5 वर्षात एकही गुन्हा नाही होत. एका वाक्यामध्ये तुम्ही मला सांगून ठीक- द्यावं ठीक आहे. काय असेल. हे जनता टाळ्या वाजवतात त्यांनाही माहिती आहे. ठीक आहे गिरीशजी थांबा. सतीशजी एक वाक्य- पटकन बोला. सतीशजी पटकन एक बोला. वाक्यामध्ये मला हा उत्तर मुद्दा देतो. संपवायचा आहे. गिरीश व्यासजी गिरीश ठीक आहे. ठीक मी ऐका. आता- आपला विषय काय मी माझं मत, माझा ठीक आहे हक्क. ठीक आहे गिरीश- नाही ठीक आहे तुम्ही बसा मी सांगतो गिरीश व्यासजी वरिष्ठ नेते आहे. तो माणूस जर काँग्रेसचा नगरसेवक असेल तर हे सर्व इथे अनुभवी राजनीतिज्ञ लोक आहे. आम्ही जाहीर माफी मागायला तयार आहोत. चला. पण तो जर ठीक स्वतंत्र आहे नगर ठीक आहे ठीक आहे ऐकून घ्या. नाही सतीशजी झालं आणि- तुमचं ठीक आहे आणि- तुमचा मुद्दा झाला आता आणि दुसरा जर तो स्वतंत्र नगरसेवक असेल, इंडिपेंडेंट असेल, त्याच्यावर आरोप झाले असेल, त्याला यांनी तिकीट दिली असेल ठीक- तर यांनी ठीक आहे. त्याचा खुलासा करा. सगळ्या ठीक आहे. नागपूरला माहिती आहे. नाही आता नाही महाराष्ट्राचे विषय मी घेतोय. हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्यांच्यावर क्राईम आहे ते जर नगरसेवक आणि आमदार आणि खासदार होत असतील तर त्यांना पक्षाने घेतलं पाहिजे का? हा महाराष्ट्राचा विषय नव्हे, देशाचा विषय आहे. हा लोकशाहीचा विषय आहे. त्यामुळे माझा कार्यक्रम जो चालला आहे तो व्यवस्थित पद्धतीने चालला आहे. चुकलं तर मी बिलकुल मान्य करेन. हेमंतजी मी उशिराने तुमच्याकडे आलो. हेमंतजी बोला. कसं आहे, अतुल लोंढे जे आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते, त्यांनी काका आणि मामाच्या बलात्काराबद्दल बोलले. पण महाराष्ट्राचं लोकशाही आघाडी नामक पिछाडी सरकार जे प्रतिनिधी आहे त्यांचे बाबा आणि दादा यांचा गृह विभागावर कंट्रोल तरी आहे का? नागपूरमध्ये कोणी हिरो होंडावर येतात, कोणाची सोनसाखळी नेतात. बिचारा एक गरीब माणूस 1000 फुटाचं घर बांधण्याचं स्वप्न बाळगतो, त्याच्यावर हे गुन्हेगार कब्जा करतात आणि त्याचं स्वप्न हे स्वप्नच राहतं. याला कारणीभूत कोण आहे? आणि राहिला चतुर्वेदी साहेब आणि गिरीश व्यास साहेब, त्यांचा गुन्हेगार होता हे माहीत असताना त्या गुन्हेगाराला यांनी तिकीट कशी दिली? म्हणजे दोन्ही चितबी मेरी पटबी मेरी, दोघे सारखेच आहे. आणि मी अभिमानाने सांगू इच्छितो, ज्या पक्षाचं मी प्रतिनिधित्व करतो त्या पक्षाने महानगरपालिकेमध्ये एकाही गुन्हेगाराला तिकीट दिली नाही. गुन्हेगार निवडणुकीच्या वेळेस सोबत ठेवायचे, गुन्हेगारांना तिकीट द्यायचे. हे कुठले यांचे धंदे आहेत? पहिले या जनतेने यांना जे मतदान केलेलं आहे या निवडणुकीमध्ये अशा या दोन्ही दुपट्टी पॉलिसी खेळणाऱ्यांना जनतेने धडा शिकवावा अशी मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ठीक आहे जाधव साहेब अगदी थोडक्यात सांगा. चर्चा सुरू आहे. मला प्रामुख्याने एक विषय लक्ष केंद्रित करायचा आहे की खऱ्या अर्थानं शासनातल्या पक्षातल्या प्रतिनिधींनी या ठिकाणी हे मान्य करावं की कायदा सुव्यवस्था मातीमोल झाला हे मोठ्या मनाने मान्य करावं. आज तुम्ही चौकात जा, बस स्टॉपवर जिथे महिला उभ्या राहतात तिथे जा, कॉलेज ज्या वेळेला सुटतं त्यावेळेला तरुण भगिनी माझ्या जेव्हा कॉलेजमध्ये येणं जाणं करतात त्यावेळेला तुम्ही जा. गुंडे मवाली सगळे चौकात अड्डे बनवून बसलेले आहेत. या भडगुंजा पोलिसांची थोडीही भीती आज खऱ्या अर्थानं गुंडागर्दींना नाही, हे सगळे शह देत आहेत त्यांना. इतकंच काय, रेल्वे स्टेशनच्या आवारामध्ये प्लॅटफॉर्म्सवर सट्टा आणि जुव्याचे अड्डे चालत आहेत, वसुली होते आहे, खंडणी मागितल्या जाते आहेत. आणि या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त निवडणुकीमध्ये माझं बल कसं जास्त राहणार आहे म्हणून गुंड्यांचा आसरा घेणाऱ्या सगळ्या लोकांनी खऱ्या अर्थानं हे तर मान्य करावं की माझ्या भगिनी सुरक्षित कुठे आहेत. हे सोनसाखळी सांगतायत, मुलींना चालणं कठीण होऊन गेलेलं आहे. बसमध्ये खुल्याम धक्का मारून ओढून ताडून तिला चालणं मुश्किल करून टाकतं. इतकंच काय की जर तिने कुठलाही प्रतिसाद त्या गुंड्याला दिला नाही तर तिच्या पोटामध्ये चाकू टाकण्याचं काम होते, बलात्कार होतात. हे शहर स्तब्ध झालं आहे. कायदा सुव्यवस्था एवढा मातीमोल झाला आहे, हे मान्य करावं ना. हे शहर निर्जीव झालंय का अशा प्रकारचं प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो. याचं कारण असं आहे की तुम्ही म्हणताय क्राईम वाढलंय, राजकारणी मंजूर करतायत की खरंच क्राईम वाढलंय, पण क्राईम काही थांब